विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा आगार डेपोच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सवलती लाभांविषयी विटा आगार डेपो मॅनेजर उदय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विटा बस स्थानक, टीआय विनायक माळी, वाहतूक नियंत्रण पांडुरंग मुंढे यांच्या उपस्थितीत वरील सर्व मान्यवरांचं स्वागत विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एच.एस. जाधव सर यांनी केला। उपमुख्याध्यापक काळे सर, सुपरवायझर सतीश माने सर, परिवहन विभाग प्रमुख शेलार सर, सुपरवायझर रासकर मॅडम हे संबंधित पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार हे प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान विटा बस स्थानक, टीआय विनायक माळी म्हणालेत की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सवलती लाभांविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं। खानापूर तालुक्यातील विविध शाळेतील व कॉलेज, हायस्कूल, विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच बस प्रवासाचे पास वितरित या योजनेचा लाभ घेण्यासाठी असं आवाहन करत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी विटा बस स्थानकाचे काम चालू आहे। विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी। बस मागे घेत असताना बसच्या पाठीमागे कोणीही थांबून राहू नये, जेणेकरून कोणती दुर्घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी। यावेळी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना देत महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार हा कार्यक्रम पार पडला। यावेळी खानापूर तालुक्यातील अनेक शाळा, विद्यालयांमध्ये या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सवलतीविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। शेवटी विटा बस स्थानक आवारातील नियमांचं सर्वांनीच पालन करावं असाही सल्ला यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला। ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांनीही विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर शाळेतून बस स्थानकाकडे जात असताना झेब्रा क्रॉसिंगचा पायी चालत जात असताना उपयोग करावा, रस्त्याच्या मधोमध चालू नये असा सल्ला सर्व विद्यार्थ्यांना दिला। बोलायचं म्हणजे त्याला विद्यार्थीच व्हावं लागतं असं म्हटलं जातं। माझे मित्र इथं आहेत अरुण काळे, पहिल्यापासून आम्ही एकत्रित शाळा शिकलेलो आहोत। इथं आल्यानंतर फारसं काही वेगळं वाटत नाही। तुम्हाला पास हे शासनाने दिलेले आहे। त्याचा मूळ उद्देश काय आहे की बाबा तुम्हाला तुमच्या गावातून इथं येऊन शाळा शिकावी, तुम्ही चांगली पुढे शिक्षण चांगले घेऊन तुम्ही एखाद्या मोठ्या अधिकारी पदावरती जावं, ह्याकरता हा शासनाचा किंवा एसटी महामंडळाचा हा उद्देश आहे। आता हे पास तुम्ही सगळेजण घेताय, तुम्ही तिथे येते नाही, शिक्षक घेऊन पास करता, तुम्हाला पास मिळतात। ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता बसमधून, मला वाटतं काही रेवशी इकडच्या मुली असतील, भिववाडकडच्या, कडेगाव, इकडं नेवरी, बसेस संख्या तुम्हाला आहेत बरोबर। तुमच्या गावातून या तुम्हाला बसेस संख्या आहेत, मुबलक आहेत का? आहेत, काय अडचण नाही। आता तुम्हाला सांगतो बसेस संख्या आहेत। बसमधून प्रवास करत असताना बऱ्याचशाच दुर्घटना घडतात, किंबहुना आमच्या स्टँडवरती घडलेले आहेत, बसमध्ये घडलेले आहेत। या दुर्घटना घडू नयेत। दुर्घटना घडायच्या आधी तुम्हाला काय वाटत नाही, त्याच्या आधी आम्ही तुम्हाला काही इंटिमेशन देत असतो। स्टँडवर गेल्यानंतर तुमचा कंडक्टर तुम्हाला पुढे जावा, मागे जावा, साईडला व्हा असं म्हणत असतो, पण तुम्ही त्यावेळेस त्याचं ऐकत नाही, कारण का की तुम्ही त्यावेळेस त्या मनस्थितीत नसता। परंतु कोणतीही गोष्ट ऐकल्यानंतर जर तुम्ही पुढे मार्गक्रमण केलं तर 100% तुम्हाला अडचण येणार नाही। स्टँडवरती बऱ्याचशाच घटना घडली, त्यातली एक घटना म्हणजे गेल्या 7 ते 8 वर्षापूर्वी पोलीस गाडी स्टँडला लागत असताना मी स्वतः स्टँडवर होतो। त्या मुलीला आम्ही सांगत होतो, तू त्या खिडकीतून पिशवी टाकू नकोस, खिडकीतून पिशवी टाकू नकोस। आमचा डोळा चुकून ती खिडकीतून पिशवी टाकायला गेली आणि अचानक केळीच्या सालीवरून पाय घसरला आणि बरोबर मागल्या चाकाखाली तिचे पाय गेले आणि त्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली। मोठी दुर्घटना घडल्यानंतर परत पत्रकार बंधू, बाकी सगळे लोक आले। घटना परत 2-3 दिवसांना आम्हाला त्रास झाला, तिच्या आई वडिलांना, ती मुलगी राहिली नाही। किरकोळ गोष्ट काय, मला सांगा, तुम्हाला 4 ते 5, 10-15 किलोमीटर जायचं असेल, उभा राहून गेलं तर काय अडचण आहे का? काही अडचण नाही, बरोबर आहे का नाही?
खानापूरला आम्ही परवाच सत्कार घेते 10वीच्या मुलींचे. तर रयेच्या 3 मुली आहेत सर, वेणुताईच्या 3 मुली आहेत आणि जिल्हा परिषदच्या 3 मुली ज्यांनी म्हणजे गुणवत्ता यादीत पहिली तिसरी कुठे तर परीक्षा होते त्यात त्यांनी नावं घेतले. त्यांचे सखीमंच आयोजित काहीतरी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात त्या मुलींचे मी सत्कार घेतले स्वतः. मला सुद्धा कौतुक वाटतं, कारण काय माहिती आहे का, दुसरं सगळं काय केलं तर त्याला काय आनंद मिळत नाही, पण तुमचे सत्कार हे करणं आम्हाला सुद्धा आनंदही ठरतं. कारण आमच्या स्टँडवरती असाच एक मुलगा 8वीतला काहीतरी काम होतं म्हणून आला होता, त्याची आई त्याच्याबरोबर होती आणि तिनं आम्हाला सांगितलं की माझ्या मुलांसाठी डेहराडूनच्या शाळेत प्रवेश मिळवले, असं झाले ते झाले, मला फक्त प्रांत साहेबांची सही पाहिजे होती ओळख म्हणून. मग मी त्याला प्रांत साहेबांच्या केलं, ओळख सही करून दिली लगेच. तर त्या मुलाचा मी डेपोत सत्कार घेतला होता आमच्या ऑफिसमध्ये. योगायोगानं ती मुलगा पोशेवाडीचा निघाला, समाधान वाटलं. तो मुलगा 8वीतला होता, पण त्यानं जी मुलाखत दिली ती मुलाखत त्यानं दिली. आगाराचे ट्रॅफिक इन्स्पेक्टर विनायक माळी साहेब, त्याचबरोबर वाहतूक नियंत्रक मुंडे साहेब आणि आपले ज्येष्ठ पत्रकार आपले मित्र सिराजभाई सिकलगार, आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक काळे सर, रासकर मॅडम आणि विद्यार्थी, आपण सर्वजण एसटीचे विद्यार्थिनी 100% मोफत पास योजनेचा लाभ घेतात. त्याचबरोबर सर्व आपले विद्यार्थी 33% म्हणजे 66% मोफत योजनेचा लाभ घेत आहेत. एसटी महामंडळ, एसटी आपली आहे, आपल्या सर्वांची आहे आणि आपल्या सेवेसाठी आहे. ती कित्येक वर्ष समाजाची सेवा करते. त्या योजनेचा आपण लाभ घेत असतो, परंतु काही आपली कर्तव्य असतात ते विसरतो. बऱ्याच वेळा आपल्याकडून कळत न कळत चुका होतात, त्याचा त्रास अनेक वेळा होतो. आपण बघता की काही वेळेला समाजामधील विद्रोही माणसं काही वेळेला त्रास देतात. तर आपण एक जबाबदार नागरिक होणार आहात आणि आपलं वर्तन कसं असलं पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी माळी साहेबांनी आपल्याला अत्यंत कोमल असं मार्गदर्शन केलेलं आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.